बघता बघता म्हणलं आम्ही CCTV मध्ये का कुठं दिसतोय का दुकानामध्ये, त्यांना विचारपूस करा बाबा ह्या साईडला माझी बायको आली होती का. ऑफिसपर्यंत गेलो. ऑफिसला गेलं कळलं की ऑफिसचं जे शेडचं टाळं काल लावलेलं होतं ते आज सकाळी खुल्लं होतं. तर आतमध्ये अंधार होता आणि आतमधल्या रूममध्ये पोते हातून ठेवले होते, त्याच्यावरती दगड ठेवले होते. आधी मला समजलं नाही, नंतर जेव्हा मी परत थोडा मागे फिरलो तेव्हा मला रक्ताचे ठसे दिसले भिंतीवरती आणि फरशीवरती रक्ताचे ठसे. त्यावेळेस मी लगेच 112ला फोन केला आणि पोलिसांना बोलून घेतलं. तर मी थांबलो तिथं, तर मग ते डॉक्टर, एक लेडीज, पोलीस हे सगळे होते. काका म्हणले तुम्हाला सहन होईल का. तर म्हणलं हा मी बरंच काय ते बघितलं, मी काय घाबरत नाही, मग थांबा म्हणलं. मी थांबलो तिथं. मग त्यांनी जसं त्यांनी माझ्या मम्मीला मारलं तसं त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे तिघांनाही. पण याची आधी ती मला असं बोलली होती की आमचा वकील खूप पोचलेला आहे, मला दुसरीकडे जॉब बघते म्हणून. आणि मला नाही वाटत की फक्त संशयावरून तिला मारलेलं आहे. बॉडीची ओळख अशी होती, जेव्हा तिने पोतं काढलं तेव्हा चेहऱ्यावरून ओळख दिसलीच नाही आम्हाला, बिलकुल नाही दिसली. आणि नंतर मला ते मी टोटली 55 ते 56 तोंडावर 35-40 भाजी खाली थोडे आणि इथून इकडं सगळे. संजय सावंत आरोपी, त्याची जी मुलगी आहे तिच्याकडे तुम्ही एक 15 वर्षीय लहान म्हणजे नाही का वयातनं बसलेली मुलगी तुम्ही ह्या अनुषंगाने पाहता. परंतु माझ्या मते तरी आहे ना, तिच्याकडे पण एक आरोपी म्हणूनच बघितलं पाहिजे. कारण आता जर तुम्ही तिला सैल दिली तर ती मुलगी भविष्यामध्ये मोठी गुन्हेगार बनू शकते. तिच्या वकिलानेच तिला मारून टाकलेलं आहे. त्याचं काहीतरी काळाबिर तिला माहिती पडलं असेल, त्याच्यामुळे तिला मारलेलं. म्हणजे माझी पत्नीचा बॉडी होती आणि तिच्या चेहऱ्यावरती एवढे धारदार की मला चेहऱ्याने ओळखूच नाही आली माझी बायको. फक्त केवळ तिच्या कपड्यांवर ओळखलं ही माझी बायको आहे. सगळं याच्यात कारणीभूत तो वकील आहे आणि त्याच्या बायकोसोबत त्याला पण फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये 16 एप्रिल रोजी एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. ॲडव्होकेट संजय सावंत याच्या कार्यालयामध्ये या महिलेची हत्या करण्यात आलेली होती. या महिलेचं नाव आहे पूनम दिनेश मोड. खरं तर हे सगळं प्रकरण काय, या बाबतीमध्ये ही जी मयत महिला आहे तिचे पती आणि संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहे. नेमका त्या दिवशी काय घटनाक्रम घडलेला होता, पुढं कशा पद्धतीने तपास होतो, हे सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, काय प्रकार घडलेला होता, कोणत्या कारणाने ही सगळी हत्या? सर, मला 17 तारखेला सकाळी काय झालं होतं, विषय 16 तारखेचा होता. 3 वाजता मला 3:15 वाजता मला मेसेज आला सावंतचा की बायको तुमची अजून ऑफिसला आली नाही, मला काय अपडेट द्या. तर मी सर मी नाही फोन लावत, तुम्ही फोन लावा. तर मग मी फोन लावून बघितला तर तिचा रिंग वाजली पण फोन नाही उचलला. मी सतत कंटिन्यू फोन करत बसलो पण फोन नाही उचलला. नंतर मला 4 वाजता मेसेज होतो की मी नंतर कॉल करतो. त्याच्यानंतर काही वेळा तिचा फोन स्विच ऑफ होतो. स्विच ऑफ झाल्यानंतर मग मी माझ्या नेहमीप्रमाणे काम करतो. मला वाटतं ती 8 वाजेपर्यंत घरी, पण ती घरी नाही आली. मग 8 नंतर मग मी जेव्हा घरी जातो बघतो तेव्हा पण ती घरी आली नसते. मग मी तपास करायला जातो. पण त्याच्या आधी मी आरोपी संजय सावंतला ह्या गोष्टीची अपडेट करतो, कारण की त्याच्याकडे कामाला होती ती. सर माझी बायको अजून ऑफिसला आली नाही. तर तो म्हणतो सर ठीक आहे, तुम्ही जाऊन चंदननगर, तुम्ही नगर रोडला जाऊन बघून या, तिथं ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल का, कुठं चक्करून पडले असेल का. तो माझी अशी दिशाभूल करत होता. मी गेलो नगर रोडने बघत गेलो. त्याच्या बघता बघता मी ऑफिसपर्यंत गेलो. ऑफिसला गेलो कळलं की टाळ आहे ऑफिसला, लॉक, शटर खाली होतं आणि लॉक लावलं होतं. तर मी बाजूच्या लेडीज टेलर मावशींना विचारलं तर ते म्हणले की तुमची बायको तर दिसली नाही मला ऑफिसला येताना, पण ह्या आरोपी संजय सावंतची बायको स्वाती संजय सावंत आणि त्यांची मुलगी आम्हाला ऑफिस बंद करताना आणि उघडताना दिसले, हे त्यांनी सांगितलं आम्हाला. मग मी तिथून निघताना परत संजय सावंतला फोन केला की सर मॅडम आज ऑफिसला आलेच नाही. तर मला म्हणले काम कर सर, मॅडम नेहमी फर्स्ट स्टेजमध्ये असल्या ना तर वागेश्वरला जाऊन बसतात. तिथं माझी दिशाभूल करायचा प्रयत्न केला. मी वागेश्वरला जाऊन आलो, तिथं शोधलो, तिथं पण मला नाही भेटली ती. मग मी परत घरी गेलो आणि सॉरी तिथून मी त्याला फोन पण केला, सर मला मी आता चौकीत जाणार, लय वेळ झाला. तर तेव्हाच तो मला काय म्हणला, चौकीत जाऊ नका, मी आहे ना, मी माझी पावर लावतो वगैरे वगैरे असे अजून टायमिंग वाढवायचा प्रयत्न केला. पण मी म्हणलं नाही सर मी जाणार. तर मी गेलो शास्त्रीनगरला. ते म्हणले तुमचा एरिया लक्ष्मीनगरचा पडतो. मी लक्ष्मीनगरमध्ये गेलो, तिथं माझी फिर्याद दाखल केली. त्यांनी मला सकाळी बोलवलं 10 वाजता. सकाळी 10 वाजता गेलो. ते म्हणले की अजून कॉल डिटेल रिपोर्ट आला नाही मोबाईलचा, तर त्यामुळे एक काम करा, अजून आमचे साहेब पण नाही आलेत, आमची टीम रेडी व्हायची, तोपर्यंत तुम्ही प्राथमिक चौकशी करा. मला सर प्राथमिक चौकशी किती वेळ लागेल सर त्याला, तुम्ही चला माझ्याबरोबर. नाही म्हणजे तो टीम आली की आम्ही निघतो, तुम्ही चला. तर ठीक आहे म्हणलं सर. मग मला म्हणले तुम्हाला कुठे डाऊट वाटतो. मला सर मला अशा ठिकाणी डाऊट वाटतो. म्हणजे जाऊन बिंदास, काय असेल तर आम्हाला फोन करा. तर आम्ही बघता परत आम्ही तिच्या ऑफिसपर्यंत आलो, कारण की मला डाऊट होता की दुसऱ्यांदा ऑफिसला गेलो. दुसऱ्यांदा ऑफिसमध्ये गेलो 17 तारखेला सकाळी. बघता म्हणलं आम्ही CCTV मध्ये का कुठं दिसतोय का दुकानामध्ये, त्यांना विचारपूस करा बाबा ह्या साईडला माझी बायको आली होती का. पण ते बघता आम्ही ऑफिसपर्यंत गेलो. ऑफिसला गेलं कळलं की ऑफिसचं जे शेडचं टाळं काल लावलेलं होतं ते आज सकाळी खुल्लं होतं, पण शेटर खाली होतं. त्याच्यामुळे मला डाऊट आला.
मी त्या संजय सावंतला फोन केला, तुझं ऑफिस उघड आहे. तू तर बोलला मी चावी पाठवतो म्हणून ऑफिस खोलण्यासाठी, पण ऑफिस उघडं कसं काय? तुझं ऑफिस उघडून बघायचं आहे मला, बघू का? तो मला सर तुमची मनाची खात्री करून घ्या. तर खात्री करून घेताना जेव्हा बघितलं तेव्हा आतमध्ये अंधार होता आणि आतमधल्या रूममध्ये पोते हातून ठेवले होते, त्याच्यावरती दगड ठेवले होते. आधी मला समजलं नाही, नंतर जेव्हा मी परत थोडा मागे फिरलो तेव्हा मला रक्ताचे ठसे दिसले भिंतीवरती आणि फरशीवरती रक्ताचे ठसे दिसले. त्यावेळेस मी लगेच 112ला फोन केला आणि पोलिसांना बोलून घेतलं. पोलिस लोक आले, अधिकारी आले, त्यांनी सगळा पंचनामा केला. त्यांनी माझी बॉडीची ओळख करून दिली. बॉडीची ओळख अशी होती, जेव्हा त्यांनी पोतं काढलं तेव्हा चेहऱ्यावरून ओळख दिसलीच नाही आम्हाला, बिलकुल नाही दिसली. चेहरा एवढा घाण पद्धतीने वार म्हणजे धारदार शस्त्राने वार केला होता, आम्हाला चेहऱ्याने ओळख नाही पडली. पाय बांधलेले होते, अर्धनग्न अवस्थेत माझी बॉडी म्हणजे माझ्या पत्नीचा बॉडी होती. तिच्या हात मनगट दोन्ही मनगट तोडले होते आणि तिच्या चेहऱ्यावरती एवढे धारदार शस्त्राने वार केले होते ना की मला चेहऱ्याने ओळखूच नाही आली माझी बायको. फक्त केवळ तिच्या कपड्यांवर ओळखलं ही माझी बायको आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांनी आम्हाला तिथं सांगितलं की तिथं कोयता होता, तिथं बॅट तुटलेली होती, एक्स्ट्रा ब्लेड होता, त्यावेळेस आम्हाला या गोष्टी कळल्या की अच्छा म्हणजे कशा पद्धतीने इथं हे काम झालं, कशा पद्धतीने मारलंय, हा प्रकार तिथे एवढा घडला होता. त्याच्यानंतर तातडीने पोलिसांना आम्ही म्हणजे पोलिसांनी त्यावेळेस मला सांगितलं तुमच्यावर कोणाचं तुमच्यावर संशय काय? तर मी सांगितलं कालच मॅडम सांगितलं यांची बायको आणि यांची मुलगी इथं आली होती, मला त्यांच्यावर संशय. आणि म्हणलं याच्यामध्ये त्यांचा आरोपी जो नवरा आहे संजय सावंत तो पण सामील आहे आणि तो पण इथं होता सर, मला असं वाटतंय. कारण की यांच्या जर का मावशीने माझ्या बायकोला पण नसून बघितलं येताना तर त्याला पण नसून बघितलं, बरोबर का ना? ऑफिसमध्ये येताना अगर माझी बायको तिथं ऑफिसला गेलीच नसती तर मग मृतदेह तिथे कसा काय आला, बरोबर आहे ना? तर मावशीकडनं बघण्यामध्ये चूक झाली, तो पण इथे सामील होता. हे तिघांनी मिळून केले की याच्यापेक्षा जास्त लोकांनी केले, कारण की एक तिघा चौघांचं काम नाही, जास्त लोक याच्यामध्ये सामील. ज्यावेळेस तुमची बायको घरी आली नव्हती म्हणजे 16 तारखेला, तुम्ही त्यावेळेस सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेला होता का तक्रार 16 तारखेला? 16 तारखेला रात्री गेलो होतो मी 10:30 ते 11 वाजता. पोलिसांनी सगळी दिरंगाई केली, तत्परतेने तपास केला नाही आणि तुम्ही 17 तारखेला जेव्हा स्वतःहून गेलात तेव्हा तुम्हाला हे सगळं दिसलं. हो, त्यावेळेस पोलिसांनी मला फक्त म्हणले आमची टीम रेडी व्हायची आहे, तुम्हाला अगर प्राथमिक चौकशी करायची असेल तर प्राथमिक चौकशी करा. म्हणजे पोलिसांनी सांगितलं, पोलिसांचं काम आहे की प्राथमिक चौकशी करणं, पोलिसांनी तुम्हाला चौकशी करायला सांगितलं. बरोबर. ज्यावेळेस हे पोलीस आले, सगळा पंचनामा झाला, त्यावेळेस तुम्ही तिथं होतात, काय काय सगळ्या वस्तू वगैरे सगळं पडलेलं होतं, कशा पद्धतीने? आतमधल्या बाजूला पूर्ण असं रक्त वगैरे होतं, भिंतीवर रक्त होतं आणि एका पोत्यामध्ये बॅट, कोयता आणि एक्स्ट्रा ब्लेड होतं. आणि टेबलावरती हीट स्प्रे होता, त्याच्यावरती मला रक्ताचे ठसे दिसले होते. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये ते आरोपी जे आहे अटकेत केलेले आहेत, 3 जणांना अटक केली, एक त्याची बायको आहे, एक मुलगी आहे, तुम्हाला काय वाटतं किती लोक यामध्ये असे सहभागी असतील? याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी असतील, कारण की रश्शी घेतली त्यांनी. हा जो मर्डर हा प्री प्लॅन मर्डर दिसतोय, प्री प्लॅन मर्डर आहे हा, कारण की रश्शी घेतलेली आहे, कोयता घेतलेला, बॅट घेतलेली, ह्या सगळ्या वस्तू वकिलाच्या ऑफिसमध्ये कशा काय आल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत. आणि हा मर्डर प्री प्लॅन आहे, कारण की आणि आरोपी जे अटक केली महिला त्यांची मुलगी ही त्यांना माहेरी भेटलेली, त्यांच्या पोलिसांना त्यांनी तिथून अटक केलेली. म्हणजे त्यांचे माहेरचे पण लोक त्यामध्ये सामील असतील, त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. कारण की अगर मर्डर करून हे लोक सरळ माहेरी गेले मग त्यांना पण माहिती असेल ना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या भावाला, त्यांच्या माहेरच्या लोकांना, पण ते पण त्याच्यामध्ये सामील असतील. मला सांगा, हे सगळं ज्यावेळेस घडलं, तुमच्या बायकोनी तुम्हाला काही सांगितलेलं होतं का की माझ्या ऑफिसमध्ये काही वाद सुरू आहेत किंवा मला त्रास दिला जातोय, असं काही तुमच्या बायकोशी काही बोलणं झालेलं होतं का? नाही, असं काहीच बोलणं झालं काय बोलणं नाही. आणि तुम्हाला काही पूर्वकल्पना आलेली होती का, काही भांडणं वगैरे झाली होती का, काही जॉब वगैरे सोडण्याचा प्रयत्न झाला होता का, किंवा त्यांना काही प्रेशराईज केलं जात होतं, असं काही होतं? जॉब सोडण्याचा विषय झाला होता काय झालं? एक 6 महिन्यापूर्वी. काय झाला होता? त्यांची वकिलाची आणि माझ्या वाईफची म्हणजे पूनमची काही शाब्दिक म्हणजे पर्सनल कारणावरून भांडणं झाली. म्हणजे माझ्या वाईफला काही काम होतं पर्सनल, वकील टाईमवरती आला नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं झाली. तर त्यांच्या जे वार्तालाप झाला त्यांच्या बायकोने ऐकला होता. तर त्याच्या बायकोनी ऐकल्यामुळे त्याची बायको येऊन सरळ माझ्या पूनमला, माझ्या बायकोला म्हणली की उद्यापासून ऑफिसला येऊ नको. तर माझी बायको बोलली ठीक आहे, मला तुझ्या ऑफिसमध्ये म्हणजे एक तुला बोलायची गरज नाही, कारण की मी तुझ्याकडे काम नाही करत, मी काम करते संजय सावंतकडे. मी त्यांना सांगितलं मी उद्यापासून ऑफिसला येत नाही, आणि ती ऑफिस सोडून तिथून निघून आली. आणि ती 4 दिवस ऑफिसला गेली नव्हती. संजय सावंतने त्याच्या बायकोला समजवलं, त्याच्या बायकोनी 4 दिवस माझ्या बायकोची कंटिन्यू माफी मागितली, तेव्हा माझी बायको परत ऑफिसला जॉईन झाली. तेव्हाच हा प्रकार झाला होता. ही म्हणजे माफी मागितलेली, हा सगळा प्रकार कधीचा होता? हा ऑगस्ट सप्टेंबरचा प्रकार होता. हा.
म्हणजे तेव्हापासून वगैरे तुमच्या बायकोबद्दल ही जी आरोपी आहे त्याच्या मनात राग वगैरे होत असेल. असेल, कारण की माझ्या बायकोने कधी सांगितलं नाही मला, कधीच नाही सांगितलं त्याच्यानंतर काय असं झालं असेल किंवा काय. किंवा एक दिवस आधी म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली 15 तारखेला किंवा असं काही बोलणं वगैरे झालेलं होतं का, म्हणजे जॉबला जाण्याच्या आधी त्यांचं? नाही, काहीच नाही, काहीच नाही. किंवा ज्या दिवशी हा सगळा घटनाक्रम घडला तेव्हा 16 तारखेला, तेव्हा तुमच्या बायकोशी तुम्ही काही बोलला वगैरे होतात का? म्हणजे नाही, माझं असं काहीच बोलणं झालं नाही. फोनवर वगैरे? नाही, काहीच नाही. खरं तर आपल्यासोबत जी मयत आहे तिचे सासरे सुद्धा आहेत. बाबा, तुम्ही ज्यावेळेस पोस्टमॉर्टम होत होता त्यावेळेस तुम्ही पोस्टमॉर्टमसाठी गेलेला होता, काय म्हणजे कशा पद्धतीने अवस्था झाली होती, काय झालं होतं? ते अवस्था त्यांनी पूर्ण हे माझा मुलगा मोठा हा जात होता, तर हा मला दादा माझ्याने काही बघणं होणार नाही, तुम्ही जा. तर नंतर मी गेलो, तर मी थांबलो तिथं, तर मग ते डॉक्टर, एक लेडीज, पोलीस हे सगळे होते. काका म्हणे तुम्हाला सहन होईल का? तर म्हणलं हा मी बरंच काय ते बघितलं, मी काय घाबरत नाही, मग थांबा म्हणले. मी थांबलो तिथं. मग त्यांनी सगळे कपडे कापून काढले, सगळं काढलं आणि नंतर मला ते इथले वार दाखवले सगळे. तर बघा म्हणे एवढे वार आहेत. किती होते बाबा, किती वार होते? त्यांनी नंतर सांगितलं सगळं, म्हणजे हे मदत लोक काय मोजत होते ना, थोडे थोडे थोडे, म्हणजे डोळे दिसत नव्हते, नाक दिसत नव्हतं, काही दिसत नव्हतं. त्यांनी टेपनं मोजलेत आणि थांबा म्हणजे तुम्हाला टोटल किती हे सांगतो. मग त्यांनी सांगितलं म्हणजे टोटली 55 ते 56 वार आहेत पूर्ण तोंडावर, नाही तोंडावर 35-40 बाकी खाली थोडे आणि इथून इकडे सगळे. आणि हात हे असे मोडून टाकले होते मनगडापासून, दोन्ही मनगड तो मोडून टाकले होते. आणि नंतर मग तुम्ही थांबता का? थांबतो म्हणलं. त्यांनी पूर्ण पॅक करेपर्यंत मी तिथे थांबलो. म्हणजे काका एवढे वार आहेत, आता तुम्ही जा. नंतर ते बावडी, तर मला बावडी का नाही भेटणार, तर म्हणजे बाई पैसे भरले पॅक करायचे आणि आम्ही घरी आलो. म्हणजे आम्ही उद्या नाही, दुसऱ्या दिवशी घेऊन आलो बावडी. बावडी आल्यानंतर मग ह्या लहानेला पोलीस स्टेशनला नेलं, चंदननगरला. काही आपले ते पोलीसच्या लोकांनी बोलवलं, त्याची बहीण झाली तिथं होतं. तर आमची 12 वाजता वाजत आमचा 3 वाजले ते, म्हणजे ते विधी करायचं एवढंच. जाताना फक्त एवढंच का रोज मला ते का सांगून जाते, दादा मी चालली कामाला, येते. मी म्हणायचं लवकर ये बाई. मग आली 7 वाजता घरी आली का माझ्यापाशी 5-10 मिनटं बसायची, वर जायचं. हेच आता नाही तिला मी काय बोलायचं, आज मस्करी हसायची. पण ती तीक्ष्ण स्वभावाची होती, काही शब्द सहन करत नव्हती. 2 दिवस तिने अगोदर कामाला नव्हती, 14 तारखेच्या अगोदर कामाला नव्हती गेली 2 दिवस. तर मी म्हणलं पुन्हा तू कामाला का नाही जात? नाही दादा म्हणे असंच जात नाही. परत मी विचारलं तर नाही म्हणे सावंत सरासोबत माझी किरकिर झाली. तर म्हणलं काय झालं? नाही म्हणे ते सांगत नाही मी. तर मला असा डाऊट आला, हे किरकिर झाली, यानं काहीतरी काळा बाजार केला असं, काय 2-4 करोडचं की 1 करोडचं, आणि हे एकटी तिथं. तर हिला माहिती पडलं असेल पूनमला, तर हिला मग ते सांगितलं मग कामाला येऊ नको. हे 2 दिवस गेले नाही आणि नंतर हिला बोलावलं फोन करून का ये कामाला म्हणून. आणि दुसरीकडे जाते, दुसरीकडे जाऊ देत नव्हता हा, दुसरीकडे जायचं नाही, माझा हिला कामाला. आणि हे काहीतरी प्लॅन केला त्यांनी का हिला माहीत झालं हे कुठे, हे तीक्ष्ण स्वभावाची पोरगी आहे, हे कुठे लीक करणार. मग हे संपवल्याशिवाय हिला दुसरा पर्याय नाही. याने ते सगळं प्लॅन करून तिला संपवलेलं आहे. प्लॅन करून संपवलं? हा, प्लॅन करून संपवलं. कारण रस्सी आणि तिथं बॅट, ते काय अजून कोयता, अजून काय ते 100 ब्लेड होते, स्प्रे, एवढं करून आणि पोत्याने झाकून ठेवून पण त्या छाती 2 दगड एवढं करून. पण काय आम्ही गेलो, थोडं पुसून दिसलं तिथं, रक्त चपाकून दिलं. पण ते त्यांना ते जमलं नाही, कारण आता उन्हाचे लोक उशिरा झोपतात, तर सकाळी लवकर उठतात, तर ते न्यायासाठी जमलं नाही. त्याचा फोन आला होता त्याला का तुम्ही गडबड कशाला करता, मी आहो मोठ्या साहेबाला मी घेऊन येतो पंचनामा करायसाठी. ते आमची तो माझ्या पोराची दिशाभूल करत होता. आता याला काय सांगितलं नाही एवढी गोष्ट. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा माहीत झालं तेव्हा हा तिथं आला. म्हणजे दिशाभूल करून वेळ मारून हा, नेण्याचं. याला फिरवत ठेवायचं, दिशाभूल करून जा तू ते कुठं वागेश्वर गार्डनला जा, तिकडं पी रिक्षा ते बघ, मोठ्या साहेबाला तो तुम्ही घरी बसा. म्हणजे याची दिशाभूल नाही, तिकडून लांबपास केली असती, बॉडीतून लांबपास केली म्हणजे आम्हाला काय भेटलं असेल, काहीच मिळत नव्हतं ना. असं ते दिशाभूल करत होता. आणि हा सांगायचा फोन केला का नाही मी मुंबईला आहो. किती वाजता येतो तुम्ही? नाही मी अर्धा तास येतो. अर्धा तास म्हणता त्याला रात्री 11 वाजले. ते पोलीसचा बंदोबस्त घेऊन आलेत. आम्ही तिथं गेलो तर आम्हाला दाखवलं, आमच्या समोर फक्त नेलं. त्यांना म्हणलं आम्हाला दाखवा, तुम्ही इथं दाखवा. डिपार्टमेंटला वाटलं का आम्ही जर दाखवलं का यांचं आता कुठं डोकं आहे, हे काय करतील यावेळेस, मग त्यांनी आमच्या समोर आणलं नाही. आत्ता पण आम्ही जातो तिथं, आणतात त्या चंदनच्या पोलीस स्टेशनला, पण आम्ही जाऊ तर बघायला दाखवतो, दाखवत नाही, तिथं जातात. परत दिवशी आम्ही जाऊन ते बाई पण तिथं बसून होती आणि तो माणूस पण मागच्या पिंजऱ्यामध्ये होता. आम्हाला दाखवत नाही, नाही मी तुम्हाला दाखवत नाही. अशी कंडिशन त्याने केली. फक्त त्यांचा आम्हाला इच्छा दुसरी काहीच नाही, कारण ते मरेपर्यंत त्यांची शिक्षा द्यायला पाहिजे, मरेपर्यंत फाशी द्यायला पाहिजे. तिघांना पण. त्या मुलगी लहान नाही हो, तुम्हाला सांगितलं 13 वर्षाची आहे म्हणून, पोरगी 10वी झालेली आहे. कमीत कमी 16-17 वर्षाची पोरगी आहे.
एवढी पोरगी आहे. आता हा 10वीला माझा आत्ता गेला नातू हिच्यापेक्षा. बाबा तिथं काही असं ऑफिसमध्ये काही सीसीटीव्ही वगैरे होते का? हा सीसीटीव्ही होते सगळे ते तोडून त्या ऑफिस मधले तोडले. हा तोडले त्यांनी. आणि हे करायचं असं प्रकरण ते तोडून टाकले त्यांनी. आम्ही सकाळी गेलो नंतर मग ह्या बावडीमध्ये आम्ही शुद्धीवर नव्हतो सर, तुम्हाला सांगतो. कारण ते बघितल्यावर तुम्ही काय आणि मी काय आपल्या घरचं जर बघितलं तर शुद्धीवर आपण राहत नाही. आम्ही बेशुद्ध झालो होतो लोक. बाबा सुरुवातीला 16 तारखेला ज्यावेळेस तुमचा मुलगा तक्रार दाखल करायला गेला होता हा. की अशाची माझी पत्नी सापडत नाहीये हा. काय, तेव्हा पोलिसांनी म्हटलं की तू प्राथमिक तपास कर, तू नाही प्राथमिक त्यावेळेस शोध. नाही सांगितलं. हा. हे फक्त कंप्लेंट माझी बायको आली नाही, 7 वाजता येणारी आतापर्यंत आली नाही. मग तिचे फोटो नेले, 4 फोटो दिले ते करून आले. आणि ते म्हणले आता सध्या कोणी नाही तर तुम्ही उद्या सकाळी 10:30 वाजता या. मग दुसऱ्या दिवशी मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं पण गेलो तिथं. मग तिथं अजून काय त्यांनी लिहून घेतलं काय लिहायचं ते आणि मग सांगितलं असं करा. मग तुम्ही घरी बसण्यापेक्षा ऑफिस समोर जाऊन बघा, दोघे बापले ते जा, म्हणजे काय पोझिशन आहे तिथं ऑफिसचं ते माहिती पडेल. म्हणून तिथं आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर हा मला दादा रात्री टाळ होत ना, आता टाळ नाही. मला न सांगता वकिलाला त्यांनी फोन केला. तुम्ही म्हणलं होतं का मी माझ्या बायकोला चाबी घेऊन पाठवतो, तुम्ही जा. तर म्हणजे चाबी यायच्या अगोदर टाळ खोलून नाही. आम्ही इथं आलो. मग म्हणतो आता आम्ही उघडून बघू का, शटर भरू का. हा मग तुमची इच्छा असेल तो उघडा. मग तुम्ही कधी देणार तर मी येतो 1 तासात. जवळजवळ आलो, तळेगावपर्यंत आलो असा तो सांगतो. तर आम्ही ते खोललो. खोलल्यानंतर थोड्या दूर गेलो तर काहीच नव्हतं, असं प्लेन. पुढे गेलो तर रक्त थोडंसं हे दिसल्यानंतर भिंतीवर बघलं, परत भिंतीवर रक्त. मग हळूहळू आम्ही पुढे गेलो. पण त्यानंतर मोबाईलचा लाईट लावून ते बघितलं तिथे पावडी झाकून, तोंड पण पूर्ण झाकून होतं. त्याच्यावर 2 दगड ठेवलेले होते. आम्ही ओळखलं. मग त्याच्यामध्ये बॅग ठेवली होती टेबलवर माझ्या सुनेची. बॅगवर ओळखलं. मला अरे हे आपल्या मग हा पण नाही सर. ज्यावेळेस मग ते साहेब लोक आले, ते 112ला फोन केला, ते आले. त्यांनी मग ते कपडा ते प्लास्टिक हटवून आम्हाला पूर्ण दाखवलं. तर दाखवल्यानंतर तिचे कपडे पुरं फाडून टाकले. ते कपडे फाडून टाकले जसं का ते रेप केल्यासारखं ते तिथं दाखवलं तिथं. आणि मग तिथं हत्यार पण दाखवलं मग साहेबांनी. नंतर आम्हाला ते काही जाऊ दिलं नाही. बाबा तपासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती दिली जाते का नाही पोलिसांकडून? काहीच नाही देत. फक्त मी विचारतो जाऊन त्यांना, अहो साहेब तुम्ही सांगत का नाही. मी तो आता काय पालखडे का काय बांधखडे भायनात तिथं त्या साहेब भेटतात. त्यांना विचारतो मी, अहो तुम्ही आम्हाला त्यांना दाखवत नाही, तपास कुठपर्यंत झाला हे सांगत नाही, अटक केलं का नाही हे सांगत नाही. आणि आम्ही त्या बोलावतो, तुम्ही आम्हाला दोघं इथंच दिसतात, दोघं नवरा बायको, पोरगी कुठेही दिसत नाही. तुम्ही करता का हेच काय माहिती नाही. आम्ही तुमच्या पाठीशी नाव, आम्ही तुमचं सहकार्य करतो. तुम्ही गरीब लोक आहे आणि आम्ही तो आम्हाला काय सहकार्य करतो, फक्त ज्यांना मरेपर्यंत फाशी द्या, शिक्षा द्या. बाबा हा जो आरोपी आहे, संशयित आरोपी हा. आहे, हा जो संजय सावंत. हा हा. जो संशयित आरोपी आहे हा. तो वकील आहे. हा. एका राजकीय पक्षाच्या हो. वकील हो. शाखेचा जो आहे, हा, हो. तो जो आहे सध्या पदावरती होता. हो. तुम्हाला काय वाटतं यामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जातो असं वाटतं? राजकीय तो करतो ते काय माहित नव्हतं आपल्याला. ते बाकीचं काय माहित या नाही. प्रकरणामध्ये प्रकरण दडवण्यासाठी राजकीय हा. हस्तक्षेप होतोय असं आता वाटतं? हो करत असेल तो आता वकील. आणि शिवाय आता म्हणजे भाजपचा कार्यकर्ता काही तिकडून मोठ्या मंत्र्याकडून तो पदयात्रा करत असेल. त्या आम्हाला कोण सांगणार, आपल्याला लिहिता वाचता येत आणि आम्ही तिथपर्यंत आम्हाला जाऊ देत नाही. मग हे आम्हाला कसं माहिती पडतं, साहेब लोक सांगत तेवढंच. आणि जसं तुम्ही लोक जे तिथून घेता ते आम्हाला सांगणार तेवढंच माहिती. बाकी आम्हाला कोण नाही. सहकार्य तुम्ही करता, ते डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करत नाही हे आम्हाला दिसून येते. ते आमची दिशाभूलच करत आहेत अजून. कारण काल 2 वाजता आणायचे तर सकाळी घेऊन आले, ना आम्हाला सांगितलं नाही बघता सांगितलं. मग यातून कसं वाटेल. म्हणून असं वाटतं का ते काही दिलं त्याला वरून सहकार्य भेटत आहे. आम्हाला सहकार्य फक्त तुम्ही लोक देता. बाळा तू कितवीला आहेस? 10वीला 10वीला आहे का? गेलो. काय वाटतं जेही कोणी आईचे मारेकरी असतील त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? त्यांना मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. जसं त्यांनी माझ्या मम्मीला मारलं तसं त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तिघांनाही, त्या पोरीलाही. तुला आई म्हणजे ज्या दिवशी आई कामावरती जात होती, जॉबवरती, तेव्हा तुझं आईचं काही बोलणं झालं होतं का? आई तुला काही बोलली? हा, मी टीव्ही बघत होतो. मम्मी मला जाताना म्हटली घर बीर आवरून ठेव, मी येते लवकर कामावर. बस एवढं बोलले आणि गेली. कधी ऑफिस मधून आल्याच्या नंतर आई तणावात होती, प्रेशर मध्ये होती, असं काही? आई आलीच ना, मम्मी आलीच नाही ना कामावरनं त्या नाही, दिवशी. कधी जेव्हा कामावरून यायच्या आधी कधी यायची, तेव्हा टेन्शन मध्ये यायची, प्रेशर मध्ये असायची? रोजच नॉर्मल वातावरण होतं. आम्ही हसत खेळत बोलायचो आणि मस्त मस्करी बिस्करी करायचो आणि बस. पण याच्यामध्ये जे आहे तिघांना अटक केलेली आहे. काय वाटतं आणखी काही लोक याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे वाटतं? ह्याच्यामध्ये 2-3 जण नाही, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 5-6 जणांचं काम आहे. तर मग त्यांनाही शोधलं पाहिजे, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे आणि त्यांनाही अटक केली पाहिजे, त्यांनाही शिक्षा दिली पाहिजे.
आपल्यासोबत या मयत पूनम ज्या आहेत त्यांच्या जाऊबाई आहेत. ताई, काय बोलणं व्हायचं तुमचं? त्या दिवशी काय घडलं होतं? तुमच्याशी काही बोलणं झालं त्या होतं? दिवशी तर माझं तिथं बोलणं झालेलं नव्हतं, पण असं नेहमी आम्ही बोलायचो, कारण आम्ही दोघी एकाच घरात राहतो. ती वर राहते, आम्ही मधल्या घरात राहतो. आणि आमचे संबंध खूप चांगले होते, बहिणीसारखे, मैत्रिणीसारखे. ती सगळ्या गोष्टी सांगायची माझ्याजवळ. पण याची आधी ती मला असं बोलली होती, की आमचा वकील खूप पोचलेला आहे, म्हणजे दुसरीकडे जॉब बघते म्हणून. आणि मला नाही वाटत की फक्त संशयावरून तिला मारलेलं आहे. त्या वकिलानेच काहीतरी तिच्या वकिलानेच तिला मारून टाकलेलं आहे. त्याचं काहीतरी काळं तिला माहिती पडलं असेल, त्याच्यामुळे तिला मारलेलं आहे. कारण एखाद्या बाई नुसत्या नवऱ्यावर शक घेते आणि एवढ्या कारणावरून जर ती एवढा मर्डर करते, हे असं होऊ शकत नाही ना. आणि त्यात तिला नवरा सपोर्ट करतो अजून बायकोला. हे कितपत खरं होऊ शकतं? जर बायको जर नवऱ्यावर शक घेत असेल, तर त्या नवऱ्याने तिला सांगितलं असतं, की "तू बाबा माझ्या बायकोच्या मला शक आहे, तू काम सोडून दुसरीकडे काम कर." परत परत तो कामावर तिला बोलत होता. दुसरीकडे जॉब पण तिला बघू देत नव्हता. तो सांगत होता, की "माझ्याच इथे जॉब कर. तुला मी पगार देतो, एवढा पगार, एवढ्या वाजता ये, तू एवढ्याच टायमात तुला मी एवढा पगार, तू माझ्याकडे तू जॉब कर." पण ती दुसरीकडे जॉब बघत होती. आणि दुसरीकडे जॉब बघायला तिला माहिती नाही, तो तिला बघू देत होता की नाही माहिती. पण मला वाटतं, की यात सगळं याच्यात कारणीभूत तो वकील आहे. आणि त्याच्या बायकोसोबत त्याला पण फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. हे सगळं त्याने बायकोवर का ढकललं? कारण हा पेशाने वकील आहे. जर त्याची बायको आत गेली, तर हा तिला यांनी काढलं असतं. म्हणून त्यांनी हे सगळं बायकोवर ढकललं आणि नाव दिलं फक्त शाखावरून. आणि आणि मुलगी पण तेवढीच कारणीभूत आहे त्याला. ज्यावेळेस ती मुलगी समोर बघती, आपली आई मारती, म्हणते की मी बघितलं म्हणून, पण मुलीने पण काही नाही काही मदत केली असते. आणि आम्ही तिला बघितलं मुलीला, पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर एवढीसं पण शरम नव्हती, की आपल्या आईने हे कृत्य केलं, आपल्या वडिलांनी हे कृत्य केलं. एकदम ती मेकअप करून ती चौकीमध्ये होती. अशी कुठली मुलगी 16 वर्षाची मुलगी तर घाबरूनच एकदम हे झाली असती ना. पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर काहीच हे नव्हतं. ते आरोपींकडून जे आहेत ते पोलिसांकडून जे आहे ते आरोपींना पाठीशी घातलं जाते असं वाटतं, तुम्ही जसं सांगताय? मला तर वाटतं, की पोलीस लोक आम्हाला काहीच सांगत नाही, की आम्ही काय केलं. फक्त त्यांना अटक केलेली आहे. आम्ही त्यांच्याकडनं सगळं वसूल जबानी घेतोय एवढंच सांगतो. पण तुम्ही काय जबानी घेता? तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली? आतापर्यंत आमची जी मयत पूनम, ती तिथे कधी आली होती? तिचे फुटेज तुम्ही आम्हाला दाखवत नाही. ती ऑफिसमध्ये आली कधी? तिथे आतमध्ये कोण-कोण होतं ह्याचे पण फुटेज त्यांनी आम्हाला दाखवले नाहीत. याचा अर्थ असा, की पोलीस लोक एकदमच आरामशीरच काम चालू आहे आणि त्याला कुणी वरून प्रेशर टाकत असेल कदाचित, की तो एक बीजेपीचा माणूस आहे वकील आणि कायद्याने वकील आहे, तो बीजेपीचा अध्यक्ष आहे. होऊ शकतं असं. तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झालेला हो, आहे. हो, झालेला आहे. अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल झालेला आहे. आणि ज्या अर्थी ती तेवढी एकदम चेहऱ्यावर तेवढे वार केलेले आहे, एकदम क्रूरतेने एकदम राग तिच्यावर काढलेला आहे. तर ते जातीचं पण होऊ शकते थोडंफार, जातीवाद पण होऊ शकते. तो मराठ्याचा कोण आहे माहिती नाही, सावंत आडनाव आहे. त्याला तर त्याचं नाव पण नाही घ्यावंसं वाटतं. इतका घाणेरडा तो माणूस, की एका बाईची तो अशा क्रूरतेने हत्या करू शकतो. म्हणजे तो किती नीच माणूस असेल. आणि अशा माणसाला समाजात ठेवणं म्हणजे किती चुकीची गोष्ट. बरोबर का नाही? आता एका बाईसोबत जर हा निर्दोष जर सुटला, जर त्यांना वरून कोणी त्याला सोडवत असेल, तर उद्या दुसऱ्या बाईसोबत पण असं घडू शकतं. तर मला वाटतं ह्या बीजेपी वाल्यांनी पण त्याला त्याच्यातून काढून टाकावे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. एवढंच माझं म्हणणं आहे. त्याला पण, त्याच्या बायकोला पण, त्याच्या मुलीला पण तेवढीच शिक्षा व्हावी. दादा, ज्यावेळेस ही बॉडी आणली गेली त्यावेळेस ते जे असंही सांगितलं जातं, जसं आता तुमचे भाऊ बोलत होते, की दागिने वगैरे किंवा कानातले वगैरे काढलं, असं काय झालं होतं? आता प्रथमदर्शी तर मी ज्यावेळेस तिथं पोहोचलो, तर आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. आणि नंतर मग बॉडी बाहेर काढताना जे मॅडम होत्या, ते एसीपी होत्या का ते आता मला माहित नाही तेवढं. पण त्यांनी मग आम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली, कारण ती बॉडी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवायची होती. तर मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही दोघं आतमध्ये गेलो. तर आम्हाला तेवढे दागिने वगैरे काही दिसले नाही. ते दागिने दिसले नाही. घालण्यासारखं ते शरीर राहिलंच हां, नव्हतं ते इकडून. काहीच म्हणजे काहीच दिसलं नाही. कारण बॉडी आम्ही दोघांनी उचलली होती. दोघांनीच उचलली होती आणि एक ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर होता. तर आम्हाला तसलं काही दिसलेलं नाही. आणि ह्यो जो आता प्रकार घडलेला आहे, ह्याच्यात संजय सावंत आरोपी, त्याची जी मुलगी आहे, तिच्याकडं तुम्ही एक 15 वर्षीय लहान, म्हणजे नाही का वयातनं बसलेली मुलगी तुम्ही ह्या अनुषंगाने पाहता. परंतु माझ्या मते तरी आहे ना, तिच्याकडं पण एक आरोपी म्हणूनच बघितलं पाहिजे. कारण आता जर तुम्ही तिला सैल दिली, तर ती मुलगी भविष्यामध्ये मोठी गुन्हेगार बनू शकते. हा, ज्या अर्थी ती तिच्या आई संग एक मोठं भयंकर कृत्य करते. हा, ती नुसती फक्त बघत बसलेलीच नाहीये, तिने पण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे.
आणि ती आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.